या पूर्ण परिस्थितीमध्ये एक आरोप सातत्यानं होतो. कार्यकर्त्याचा विषय निघाला म्हणून कार्यकर्त्याकडे येतो. नाशिकमध्ये जे घडलं, औरंगाबादमध्ये जे घडलं, आणि मग भाजपमध्ये अस्वस्थता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कार्यकर्त्याला असं वाटतं बाहेरून आणलेल्यांना जागा मिळते, आम्हाला काही मिळत नाही. आमचं केलेलं जे काम होतं ते मातीमोल झालं आणि आम्हाला काही जागा मिळाली नाही, आम्हाला पदं मिळाली नाही, इतकंच नाही आम्हाला तिकीटं मिळाली नाही. ही अस्वस्थता तुम्हाला त्रासदायक ठरेल असं नाही वाटत? मी तुम्हाला एक सांगतो की आपण जर समजून घेतलं तर पहिल्यांदा कुठल्याही महानगरपालिकेच्या क्षेत्रात बाहेरून आलेल्यांना तिकीटं किती आहेत? 5%, 7% त्याच्यावर तिकीटं नाहीत. 90%च्या वर तिकीटं ही पक्षातल्या लोकांनाच आहेत, जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांनाच दिली आहेत. आता बाहेरून लोक का आणले? तर ज्या ठिकाणी सातत्याने आम्ही जिंकू शकलो नाही अशा ठिकाणी जर काही लोक आमच्या पक्षात आले तर आम्हाला तो प्रयोग करायला पाहिजे किंवा भाजपचा वाढलेला जनाधार आणि त्यांचा जनाधार हे मिळून त्याही ठिकाणी, कारण एकदा तो निवडून आला की तो भाग भाजपमय होतो, म्हणून हा आम्ही प्रयत्न केला. पण या निवडणुकीचं एक स्पेशालिटी काय आहे तर बघा, प्रत्येक निवडणुकीनंतर एक पिढी तयार होते. अगदी खरं. तशी 17 नंतर एक पिढी तयार झाली जिला 22ला निवडणूक लढायची होती, पण 22ला निवडणूकच झाली नाही. आणि 22ला एक पिढी तयार झाली जिला आता 26ला निवडणूक लढायची होती. 2 पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीकरता समोर गेल्या. केवळ भाजप नाही, सगळ्या पक्षांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला. आणि विशेषतः काही म्हणजे जे काही मीडियावर आले त्यातले काही निष्ठावंतही आहेत आणि काही निष्ठावंत आहेत, म्हणजे ते आपल्याला निष्ठावंत सांगतात. पण आमच्यासमोर प्रश्न असा होता की एका प्रभागामध्ये 4 निष्ठावंत आहेत, त्यातला कोणीतरी एकच आपल्याला निवडता येणार आहे. आता निष्ठावंताची स्पर्धा तर नाही लावतायत की तू जास्त निष्ठावंत की तो जास्त निष्ठा, त्यातला मग ज्याचं इलेक्टिव्ह मेरिट चांगला आहे त्याला आपण देतो. उरलेल्या 3 लोकांना वाटतं की माझ्या निष्ठेत काय कमी झाली, मी भाजप करता इतके वर्ष काम करतोय, माझा विचार का नाही झाला. साहजिक आहे, ती माणसं आहेत, त्यांना असं वाटणं. अनेक वेळा 10 वर्षानंतर झालं मग उद्रेक होतो त्यांचा, त्यांना असं वाटतं आता भविष्यात आपल्याकरता काय आहे. आणि आता कसं झालंय की महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, पूर्वी 60च्या पलीकडचे नगरसेवक असायचे, आता ती परिस्थिती नाही आहे. आता 25चे नगरसेवक आले, त्यामुळे जो 50, 55, 60 वर्षाचा त्याला वाटतं की आता हा माझा शेवटचा चान्स होता, त्यामुळे त्याचा वेगळा आक्रोश असतो. एक डिमांडिंग अशा प्रकारची परिस्थिती यावेळी तयार झाली. निश्चितपणे आम्हाला त्याचा त्रासही झाला. काही प्रमाणात काही लोक ज्या प्रकारे वागले, मला असं वाटतं की ते पक्षाला भूषणावं नव्हतं, पण सगळ्यांची समजूत आम्ही काढली. आज तुम्ही बघा, लोकांना असं वाटत होतं भयानक बंडखोरी होईल, नाहीये. लोक परत घेतल्यात. तुरळक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते. मुळात जर मॅनेजमेंट शिकायची असेल ना तर भाजप बरोबर जोडलं गेलं पाहिजे. बंडखोरात नाही कसं मॅनेज करायचं ते भाजपला निश्चितपणे नीट माहिती आहे.